Hey, it's me. I feel like shit on my own. Listen, I'm sorry. I blew up your phone. Are you free next week? I'm hella alone. Was it me? Was it you? Was there some kind of undertone? हॅलो गाईज, वेलकम टू अवर न्यू व्लॉग. सो आज आम्ही आलो आहे पाषाण लेकला. इथे आम्ही बऱ्याचदा येतो कारण हे आम्हाला जवळसुद्धा आहे आणि इथे आल्यानंतर खरंच खूप शांतसुद्धा वाटतं. आत्ता तिकडनं आल्यानंतर आम्हाला जेवायला बाकी काही बनवण्याचा मूड नाही आहे. सो मी पास्ता बनवते. मला काही खास असा बनवता येत नाही, पण जसाही येतो साधा साधा तसा मी बनवते. माझ्याकडे ते चाळणी वगैरे ते सुद्धा नाही आहे. सो मी असंच हे जेव्हा पकते शिजते तेव्हा मी असंच हे ताटात याचं पाणी काढून घेते. सो आत्ता यात मी साधं मोहरी आणि जिरं घालून घेतलं आहे. नंतर त्यात टोमॅटो, मिरची, शिमला मिरची, कांदा तुमच्याकडे जेही असेल ते तुम्ही त्यात घालू शकता. सो कधीही ना टोमॅटो थोडा कांदा शिजल्यानंतर घालायचा, कारण कांद्याला खूप थोडा वेळ लागतो आणि टोमॅटो लवकर होऊन जातं. त्यामुळे थोडा कांदा शिजल्यानंतर टोमॅटो घालायचं. त्यानंतर माझ्याकडे एक केचपचं होतं आणि नंतर हा एक शेजवान चटणी म्हणून होतं, ते मी त्यामध्ये घालून घेतलं. मग त्यामध्ये तिखट, हळद काय असेल तुमच्याकडे, थोडा मसाला ते सगळं घालून घ्यायचं. मॅगी मसालासुद्धा तुम्ही यूज करू शकता. आणि त्यानंतर आपण यामध्ये आता हा पास्ता घालून छान असा सर्व करू शकतो बनवल्यावरती. आणि त्यानंतर आज माझ्या कंपनीने स्पॉन्सर केलं आहे हे द फोक आख्यान. खूप ऐकलं होतं मी याबद्दल, छान असतं. तुम्हाला जरी कधी चान्स मिळाला जायचा तर प्लीज जा. आणि आम्ही इथे आलो होतो. इथे छान यांनी वाजवून दाखवलं. हे यांच्याकडे छान इन्स्ट्रुमेंट्स आहेत, ते वाजवतात. मग आम्हाला परत भूक लागली होती, सो आम्ही थोडी पाणीपुरी खाऊन घेतली. पहिले तर लय चालत चालत जास तू. ऑफिस पासून बस स्टॉप, तिथं बीच खाली उठली, बीच पासून रूम, चालले चालत 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 चालत. पण आता गाडीवर बसले की अहो द्या सोडून ऑफिस. झाला टाइम, हो कुठे तुम्ही आले का, बसली गाडीवर की घरी. ते ढेरी अशी लटकून खाली जमीन आहे किती नशी, मग असं ताला लागली काय सांग, असं अशी ढेरी अशी उचलून अशी ढेरी चालते. डोकं दुखलं, माझं डोकं दुखून झालं. आता तू मला चहा बनवून दे. बिग बॉस मला चहा पाहिजे. मी एकदाच बिना जेवणाचा राहू शकेल, पण बिग बॉस मी चहा शिवाय नाही राहू शकत. बिग बॉस. सो आता नेक्स्ट डे आपण आलो आहे सायकल रॅली बघायला. सो आपण इकडे आतमध्ये जाऊन बघूयात आता कशी तयारी सुरू आहे. तर यांच्या रॅलीच्या मागे सायकलच्या मागे ज्या बाईक्स असतात त्या सगळ्या रेडी करून झालेल्या आहेत आणि ह्या सगळ्या सायकल आता रेडी करून हे त्यांच्याकडे घेऊन जात आहेत. त्यानंतर रॅली आत्ता थोड्या वेळात सुरू होणार आहे. 1:30 वाजता, आत्ता 1 वाजला आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता आपण आत्ता बालेवाडी म्हाळुंगेच्या एरियामध्ये आलो आहे आणि इथे सगळी तयारी झालेली आहे. इथे एक छान स्टॅच्यूसुद्धा होता शिवाजी महाराजांचा. त्यानंतर इकडे ढोल ताशाच्या आवाजासोबत सगळी सुरुवात होणार होती, तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथे एक जे सेलिब्रिटी होते जे फर्स्ट रॅलीमध्ये फर्स्ट आलेले होते, त्यांच्यासोबत आम्ही छान फोटो काढले. आणि नंतर हे तुम्ही बघू शकता आत्ता ही सुरुवात होणार आहे आणि ही झालेली आहे. सो पहिले ते बाईक्स पाठवतात आणि नंतर सगळ्या सायकल. सो सगळे जे सगळ्या देशाचे जे फ्लॅग्स आहेत ते सगळे घेऊन इकडे उभे आहेत. सो उद्या परवाच आम्हाला गोव्याला जायचं आहे. सो त्यासाठी आम्ही थोडीफार शॉपिंग करायसाठी इकडे आलो होतो. इकडे ही मला एक आवडलेली, पण आमच्याकडे एक कुपन होतं. सो त्यात माझी कुठलीच सँडल किंवा शूज बसणार नव्हता. सो त्यांनीच घेतलं आहे त्यांच्यासाठी शूज. आणि हे माझ्यासोबत म्हणजे मोठा फ्रॉड झाला हा. माझ्यासाठी बघायला म्हणून घेऊन गेले आणि माझ्यासाठी काही घेतलंच नाही. हे बावधनचं ट्रेंड्स आहे. सो इथे छान आहे कलेक्शन आणि सेलसुद्धा सुरू आहे आत्ता.
जी मी माझ्यासाठी घेतली होती ती तर नाहीच घेतली आम्ही, मग जी बघितली होती. आणि नंतर आम्ही वरती येऊन यांच्या शॉपिंगसाठी आम्ही कपडे बघत होतो गोव्यासाठी. सो एक व्हाईट कलरचं असंच शर्ट होतं, ते आवडलं होतं, सो ते एक घेतलं आहे. आणि आणखी 2-3 शर्ट वगैरे घेतलेत. आणि त्यानंतर मला फक्त बॅग पकडायलाच घेऊन आलेले होते असं वाटत होतं मला, कारण माझ्यासाठी तर कोणी काहीच घेऊन नव्हतं दिलं. सो इथे मी बॅग पकडत होते आणि इकडे आमची शॉपिंग सुरू होती. 7 वाजता आम्ही इकडे आलेलो आणि आत्ता 9:30 वाजता आम्ही इथून बाहेर पडतो आहे. सो आज आहे व्हॅलेंटाईन डे. सो आम्ही ठरवलं होतं की आम्ही बाहेर जाऊ, पण बाहेर खूप गर्दी असते आज, सो आम्ही नाही गेलो. सो घरीच आम्ही सेलिब्रेट करायचं ठरवलं. सो आज चक्क गुलाब 50 रुपयाला एक आहे. भाई एवढं महाग, म्हणजे काहीही विकतात यार लोक, आणि लोक घेतातसुद्धा. आणि इथून आम्ही काही थोडेफार चिप्स वगैरे घेतले होते छान असंच डेकोरेट करायसाठी. आणि इथून पेस्ट्री घेतली होती, त्यानंतर थोडं माझा चॉकलेट आणि ते सगळं घेतलं होतं. आणि नंतर आम्हाला मध्येच भूक लागली होती, त्याच्यानंतर मग आम्ही इथे येत असतो ब्रोटा खायला. इथे हे बावधनच्या बाहेर जे DIY आहे ना, तिथे हे ब्रोटाचं आहे आणि खूप छान टेस्ट असते आणि छान बनवतात सुद्धा ते. सो आम्ही तिथे ब्रोटा खाल्ला. आज आम्ही व्हेजच खाल्ला, कारण आम्ही एकच ऑर्डर करणार होतो, 2 नव्हतं. 2 असले तर आम्ही एक नॉनव्हेज आणि एक व्हेज म्हणून करतो. ब्रोटा खाल्ल्यानंतर आम्हाला चहासुद्धा घ्यायचा होता, कारण आमचं डोकं दुखत होतं म्हणून. यांनी चहा घेतला. आणि इथे एक दादा छान पिझ्झासुद्धा बनवतात, आणि त्यांच्याकडे ना जास्त गर्दी नसते, पण त्यांची टेस्ट खूप छान असते. सो इथे बघू शकता तुम्ही, ते एवढं मन लावून बनवतात ना, म्हणजे. आणि त्यांच्याकडे ना असं कस्टमाइज पण मिळतं, की तुम्हाला काय हवं आहे काय नको आहे सगळं ते विचारतात आणि छान बनवतात. देन इथून आम्हाला सँडविच घ्यायचं होतं, ते आम्ही घेतलं होतं. मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर आम्हाला आणखी रोज हवे होते असा हार्ट बनवायसाठी, त्याच्या पाकळ्या हव्या होत्या, म्हणून आम्ही परत झेप्टो केलं रोजसाठी. सो आम्हाला 9 रुपयालाच एक मिळाला. सो हे 27 रुपयाचे 3 असे आम्हाला रोज मिळाले. आम्ही खूप खुश झालो होतो. आणि बघा किती छानसुद्धा आहे, आणि बाहेर 50 रुपयाला एक विकत होते भाई. आणि याची पॅकिंगसुद्धा बघा किती छान आली होती, आणि एकदम फ्रेश होते सगळे रोज. पण हेच रोज जेव्हा आम्ही थोडा वेळा आधी पाहिले होते ना झेप्टो आणि ब्लिंकिटवरती, सो तेव्हा 49 रुपयाला दिसत होते, आणि आत्ता 9 रुपीजलाच मिळाले. सो इथे आम्ही आता छान असं डेकोरेशन करू. आणि तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर प्लीज सेम इंस्टाग्राम चॅनल आहे, त्याला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. आणि व्हॅलेंटाईन डेच्या नेक्स्ट डे आहे आपली महाशिवरात्री. सो आम्ही छान असं व्हाईट कपडे घालून तयार झालेलो आहे मंदिरात जाण्यासाठी. माझा उसळ वगैरे सगळं बनवायची बाकी आहे. सो आम्ही तयार झालो आहे, आणि आत्ता आम्ही मंदिरात जाऊन बघतो आहे, तर या मंदिरात कधीच गर्दी नसते एवढी. सो आज एवढी गर्दी होती ना, तुम्ही बघू शकता वरती खाली सगळीकडे गाडी लावायलासुद्धा जागा नव्हती. हे पाषाणचंच मंदिर आहे, जे पाषाण लेकजवळच आहे. सो तुम्ही बघू शकता इथे एवढी लंबी लाईन होती, आणि आतमध्ये गेल्यावरही असे रॉड लावलेले होते, जिथून असं गोल गोल फिरत आम्हाला जायचं होतं. बघू शकता तुम्ही इतकी गर्दी होती. सो त्या गर्दीमध्ये जर आम्ही थांबलो असतो ना, तर आम्हाला आणखी 2 तास लागले असते, आणि आम्ही आत्ता काहीही खाल्लेलं नव्हतं. सो आम्हाला आणखी एक रस्ता सापडला, जिथून ते आत सोडत होते, आणि आम्ही तिथून पटकन 2 मिनटात आतमध्ये पोचलो. छान दर्शन घेतलं, आणि नंतर तिथे प्रसादसुद्धा होता, छान साबुदाण्याची खिचडी आणि केळं वगैरे. तसं ते आम्ही खाल्लं, आणि आम्ही मग नंतर घरी आलो.